नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत एक असाच अनुभव शेअर करणार आहे, जो अनेक लोकांच्या आयुष्यात घडतो. हरवलेली वस्तू. कधी आपण एखादी महत्वाची वस्तू ठेवतो आणि विसरतो. दागिने, महत्वाचे कागदपत्र, एखादा जुना फोटो किंवा लहानसच पण मनाच्या जवळची वस्तू. शोधतो, शोधतो, पण काही केल्या सापडतच नाही आणि मग वाटतं कदाचित हरवलीच. पण खरं सांगू का, काही काही वस्तू हरवत नाहीत, तर त्या फक्त लपतात आपल्याच घरात. फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे, जो केवळ श्रद्धेने आणि एकाग्रतेने म्हटलं तर हरवलेली वस्तू तुम्हाला परत सापडते. हो, ही कोणतीही जादू नाही, पण हा एक अनुभव आहे. हजारो लोकांनी अनुभवलेला. जेव्हा ते मनापासून हाच मंत्र म्हणाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वस्तू खरंच तुमच्या घरात कुठेतरी असली पाहिजे. ती बाहेर हरवली असेल, तर हा मंत्र उपयोगी पडणार नाही. मंत्र कसा म्हणायचा? जर हरवलेली वस्तू मोठी आणि महत्वाची असेल, जसं की दागिने, कागदपत्र, रोकडं, तर हा मंत्र 108 वेळा म्हणा. आणि जर वस्तू लहान असेल, जसं की चावी, पेन, डब्बा, एखादी नोट, तर हा मंत्र कमीत कमी 11 वेळा तरी म्हणा. तुमच्या मनात त्या वस्तूचा विचार ठेवा. शक्य असल्यास डोळे बंद करा, मन शांत करा आणि श्रद्धेने मंत्र म्हणायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल? तुमचं लक्ष तिकडे जाईल जिथे ती वस्तू खरंच ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नात कधी सहज आठवणीत किंवा तुम्ही अचानक एखादी जागा उघडाल आणि ती वस्तू तिथेच सापडेल. हे नेहमी लक्षात ठेवा. श्रद्धा हाच खरा चमत्कार असतो आणि जेव्हा श्रद्धा आणि मंत्र एकत्र येतात, तेव्हा हरवलेली वस्तू आपली वाट दाखवते. तर आता मी तुम्हाला तो मंत्र सांगते. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान तस्य स्मरण मात्रेन गत नष्टच लभ्यते. पुन्हा एकदा सांगते. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान तस्य स्मरण मात्रेन गत नष्टच लभ्यते. जर तुम्हालाही अशी हरवलेली वस्तू आहे, जी घरात कुठेतरी आहे, पण सापडत नाही, तर एकदा हा मंत्र श्रद्धेने नक्की म्हणा. तुम्हाला नक्की उपयोगी होईल. अशाच उपयुक्त आणि अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत आठवणी जपा आणि वस्तूही